स्पर्धेचा पहिला चेंडू देखील संपन्न झाला. स्पर्धा हो हो म्हणता म्हणता पुढे सरकत गेली आणि जर पाहायला गेलं तर पहिल्या फेरीतील अजून काहीसे सामने आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी मी पुन्हा एकदा कालिका माता क्रिकेट विकास मंडळ साखर चौकीची गाडी या मंडळाचे मी धन्यवाद व्यक्त करतो. पुन्हा एकदा या मंचावरती मला बोलण्याची संधी प्राप्त करून दिली. मित्रांनो, या स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट जर आपण पाहिलं तर प्रथम पारितोषिक जर आपण पाहिलं तर प्रथम पारितोषिक आहे 50,000 रोख रक्कम आणि आकर्षक चषक जर आपण पाहिलं तर प्रत्येक 15 गावातील खेळाडूचा, संघाचा, गावाचा आणि गावाच्या नावाचा एकच ध्यास असेल, एकच विकास असेल. जर आपण पाहिलं तर या दिसणाऱ्या भव्य दिव्य चषकावरती माझा संघ कशा पद्धतीने नाव कोरेल तो पाहणार आहोत. परंतु मित्रांनो, मी विनंती करतोय रवींद्रजी सटपाळ साहेब यांना विनंती करतोय, जर आपण मैदानाच्या आजूबाजूला जर असाल तर प्लीज आपले खेळाडू देखील आपली वाट पाहतायत. आणि जर आपण चालू असलेला सामना जर पाहिलं तर एका बाजूला साखर जांभूवाडीचा संघ असेल तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर वावे चिंचाटवाडी संघ असेल. नाणेफेक जिंकल्यानंतर वावे चिंचाटवाडी संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, फलंदाजीसाठी प्राचारण केलंय. ते अर्थात जर आपण पाहिलं तर साखर जांभूवाडी संघाला विनंती असेल आपली सलामीची जोडी तयार ठेवायची आहे. तसेच वावे चिंचाटवाडी संघाला विनंती असेल की आपण परिक्षेत्राशी लावूया. तरी आपण पंचांच्या भूमिकेत जर पाहिलं तर एका बाजूला जर आपण पाहिलं तर क्रिकेट क्षेत्राचे बराचसा अनुभव असणारे खेळाडू चिरोणी उतेगरवाडीचे सुपुत्र सन्माननीय अजय सर देखील पंचांच्या भूमिकेत आपण पाहणार आहोत. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर युवा फलंदाज देखील राकेश बने हे दोन पंच नामवंत पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. बघावं लागेल, थोडी वाट पाहावी लागेल. मित्रांनो, स्पर्धेला सुरुवात झाली आहे. जर आपण पाहिलं तर आजच्या दिवसातील जवळजवळ 16 संघांचं घमासान युद्ध या क्रिकेटच्या मैदानावरती देखील मित्रांनो आपण पाहणार आहोत. 12 संघांचं घमासान युद्ध मित्रांनो आपण पाहणार आहोत. 15 गावातील संघ, 15 गावातील दिग्गज खेळाडू या सह्याद्रीच्या कडेकपाळात बसलेल्या साखरनगरीमध्ये येऊन प्रत्येक खेळाडू आपल्या गावासाठी, गावाच्या संघासाठी, गावाच्या नावासाठी झगडताना तन मन धन एक करून सकाळच्या या रखरखत्या उन्हामध्ये आपलं परिश्रम करून माझा संघ कशा पद्धतीने पुढे जाईल, माझा संघ कशा पद्धतीने विजय होईल, माझ्या संघाचा विजय कशा पद्धतीने राखला जाईल, कशा पद्धतीने या साखर गावच्या इतिहासामध्ये कशा पद्धतीने सुवर्ण क्षणाने कोरला जाईल, यासाठी प्रत्येक जणांचे प्रयत्न असणार. जर मित्रांनो आपण पाहिलं तर चालू असलेला सामन्याला लगेचच सुरुवात होईल. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही देखील स्पर्धा 7व्या समुद्रा पार पोहोचवली जाते. मित्रांनो, सांगतो देखील आपण सहर्ष असं स्वागत करूया. सामन्याला सुरुवात होईल. वावे चिंचाटवाडी संघाने प्रथम नाणेफेक जिंकलाय. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी प्राचारण केलंय साखर जांभूवाडी संघाला. साखर जांभूवाडी संघाची सलामीची जोडी देखील मैदानामध्ये आली आहे. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाणार आहोत. मर्यादित 4 षटकांपैकी पहिलं षटक अर्थात पॉवर प्लेचं षटक असणार. पॉवर प्लेचं षटक आता पॉवर हिटिंग फलंदाजी यास आपण सामन्याला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण पाहतोय कालिका माता विकास मंडळ साखर चौकीची गाडी आयोजित विविध अशी स्पर्धा देखील आपण पाहतोय. 2024 मध्ये प्रत्येक खेळाडूचं आपण सन्मानाने स्वागत करूया आणि स्पर्धेला देखील सुरुवात करूया. निश्चयाचा महामेरू, बहुजनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. 15 गावातील सर्व देवतांच्या चरणी साक्षांग वंदन करून मी सिद्धेश उपेकर या स्पर्धेतील समालोचनाला सुरुवात करतोय. दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जातोय. वैद्य पहिलं संघातर्फे पहिला षटक घेऊन आलाय. गोलंदाजीवरती असेल अल्पेश याचा पहिला चेंडू पंचांच्या डाव्या साईडनी मारा करतोय. पंचांना वळसा देऊन चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. आणि जर आपण पाहिलं गौरव स्ट्राईकला गौरव आणि नॉन स्ट्राईकला असेल श्रवण. 10-12 पावलांचा रडप घेतलाय. अल्पेश एक मोठा वाबेगावचा एक मोठा सितारा खेळाडू अल्पेश प्रथम पॉवर प्लेचा षटक घेऊन आला. पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज झालाय. गौरव बघायचा कसा समाचार घेणार आहे. सुरेखा टाकलं चेंडू सन्मानदायक चेंडूचं सन्मानदायक फटक्याने स्वागत केलं. एक सेन्सेशनल क्रिकेट दाखवलं या ठिकाणी. मित्रांनो, क्रिकेटचा सन्मानाचा फटका पाहिला. क्रिकेटचा सन्मान या ठिकाणी केला गौरव याने आणि एका धावेने धावसंख्येचा श्रीगणेश केला. दापकावरती धाव पाहिल्या तर दापकाच्या धावेचा श्रीगणेश असाला. दापकावर धाव जर पाहिली तर एक धाव दापकावरती येताना आपण पाहतोय.
थोडंफार शतकसंख्येमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला जातोय. आता मात्र लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन आपण पैतानामध्ये पाहतोय. श्रवण स्ट्राईकला आलाय. श्रवण बघायचा कशा प्रकारे समाचार घेतोय. स्ट्राईकला तो श्रवण, नॉन स्ट्राईकला असलेला गौरव आणि त्याला मारा करतो अल्पेश. अल्पेश सुद्धा वावेगावचा एक चांगला खेळाडू आहे, ज्याने पुण्यासारख्या शहरामध्ये आपल्या संघाचं चांगलं एक वावेच गावचं नेतृत्व, आपल्या नावाचं वर्चस्व चांगल्या पद्धतीने गाजवून ठेवलंय. सो इथं टाकला चेंडू आहे. चेंडू काय काय हवेमध्ये आहे. नैसर्गिक अडथळा मैदानामध्ये आलाय, परंतु झेल सुटला गेलाय. नो मॅच लाईनमध्ये चेंडू लाईन झाला. एक धावाले 3 क्षेत्राचे चेंडू मागे पडतात. 2 धाबा पळून काढला. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जातोय. माझ्या मते 2च धाबे नाहीये. तिसऱ्या धाबेचा 4 धाबा मित्रांनो पूर्ण केला जातात. जोरदार स्वागत करूया आपण या खेळाडूंच्या. सोळा नाही बिटवीन द विकेट आपण पाहिलं मित्रांनो, कारण या मैदानाच्या मध्ये या 360 मध्ये जर आपण पाहिलं तर खेळाडू होते आणि त्या खेळाडू चेंडू मध्ये होता आणि 3 खेळाडू तर मागे धावत असताना 4 धाबा पळून काढल्यात. 4 धाबा येतात. त्याच्या धन्यवाद. मी विनंती करतो प्रशांत उतेकर उर्फ परशा, जर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. आपण समजायला सुरुवात करतो. अल्पेशाचा पुढील चेंडू सगळ्या धावसंख्येत आपण जर पाहिली तर 5 धावा. त्यानंतर गोलंदाजीने थोडंफार कमबॅक करायला सुरुवात केली आहे आणि कमबॅक करणं गरजेचं होतं. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा, अशा 5 धावा झाल्यात. तिसरा चेंडू निर्धाव टाकलाय अल्पेशाने. आता नंतर चातुर याने गोलंदाजी करतोय. जर आपण पाहिलं तर 18 नंबर जर्सीमध्ये जर आपण पाहिला तर अल्पेशाला आपण मैदानामध्ये गोलंदाजीच्या स्वरूपात पाहतोय. सुरू एकदा टाकला चेंडू. चेंडू काय काय आधीमध्ये आहे. आता मात्र झेल सुटतोय. जजमेंट चुकले मित्रांनो आणि या ठिकाणी चेंडूने थोडा वेग घेतलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येत आहे 4. आपण संधी डीजेला. येस, कम ऑन डीजे. प्रशांत उत्तेकर उर्फ परशा, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क करायचा आहे. आता बघितलं आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. समजायला सुरुवात होईल. श्रवण ऑन फायर. श्रवण जिने आर्थिक गोलंदाजी करतोय. थोडीफार महागडी गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी अप्रतिम. आता मात्र टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू होता. चेंडू निर्धाव गेलाय आणि 1 तेरी तू 1 मेरी याच पद्धतीचं समीकरण देखील आपण पाहिले. धापळकावरती धावा जर पाहिल्या तर 9 धावा धापळकावरती लागताना आपण पाहतोय. श्रवण बघायचा कशा प्रकारे काय करतोय, कशा प्रकारे फलंदाजी करतोय, परंतु अल्पेश थोडी महागडी गोलंदाजी करतोय. तात्काळी मात्र शंका नाही. दिमागातीचा चेंडू, फसवा चेंडू. श्रवण गडबडला. पहिल्या षटकाचा खेळ संपत झाला. संघ धावसंख्या धापळकावरती लागली. 6 चेंडूचा खेळ संपत येताच धापळकावरती धावा लागल्यात. 9 धावा बिनगरीबात 9 धावा. घेऊया छोटीशी विश्रांती. विश्रांतीमध्ये आपण पाहूया डीजे स्वंगदूर संगीत. जांभूवाडी विरुद्ध जय मलिंग धामणेर, जर दोन्ही संघाचे कर्णधार आले असतील तर आपला संघ उपस्थित आहे याची नोंदणी करून घ्यायची आहे. आपण मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा जातोय. सामन्याला सुरुवात होईल. दुसरा शतक घेऊन आलाय ओमकार. विकेटवरच्या पहिल्या संघातर्फे दुसरा शतक घेऊन आलाय ओमकार. ओमकार याचा पहिला चेंडू सामना करेल गौरव. सलामीची जोडी सुरक्षित मैदानामध्ये आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये गौरव आणि श्रवण यांनी 9 धावा पळून काढल्यात. कुठून काढल्यात जर आपण पाहिलं तर जवळजवळ वैयक्तिक 8 धावांवरती खेळतोय. तो म्हणजे श्रवण 5 चेंडूंचा खेळ केला आणि 8 धावांची खेळ देखील केली आहे. पहिला चेंडू सुरेख सन्मानदायक चेंडूचा सन्मानदायक फटक्यानं स्वागत केलं. चेंडू कव्हरच्या दिशेने गेला. 1 धाव थोडी निष्फळ होते. 2 धावा पळून काढल्या. 2 धावांनी संघ देखील पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या दापकावर जर पाहिली तर दापकावरती धावा येत आहेत 11 धावा. म्हणजे अर्थात जर आपण पाहिलं तर धापक दुहेरी अंकांमध्ये द्विगुणित केला जातोय. खऱ्या अर्थाने इथून पुढे धावा लुटण्याचं कार्य केलं जाईल. सामन्याला पुन्हा सुद्धा सुरुवात होते व
ओमकार एक युवा गोलंदाज आहे मित्रांनो, ज्याने लोटेसारख्या शहरामध्ये एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो. तोच ओमकार आज वावी चिंचवडवाडी संघाकडून खेळताना आपण पाहतोय. ओमकार त्याचा पुढे चेंडू सामना करतोय गौरव. आपण टाकला चेंडू, खराब चेंडूचा फायदा बरोबर उचललाय. चेंडू नैसर्गिकता आणला गेलाय. एक दाबलीय दुसऱ्या दाबाचा प्रयत्न आहे. सूर्यग्रहण विरुद्ध विकेट केला जातो. उजवून चेंडूची फेक होईपर्यंत मित्रांनो दोन धाब्यावरती समाधान मानावं लागतं. फटका बिट्टा मारला होता पण नैसर्गिकता चेंडू आणला गेलाय. कोणत्याही प्रकारचं जर आता पाहिलं तर आपण एक मोठा फटका जरूर मारला होता. नैसर्गिकता चेंडू आणला गेला. फलंदाजाला थोडी निराशा व्यक्त करावी लागते. त्या फटकावरती धावा जर पाहिल्या तर 13 धावा मित्रांनो, 13 अंक जर आपण पाहिला तर एक अशुभ अंक मानला जातो. 13 बघायचं काय करतोय. 13-7 काय असणार 13चं समीकरण मित्रांनो. एक पाहिलं 14 धावा, एक धाव घेतली अर्थात नैसर्गिक चेंडू आणला गेलाय. एका धावेने संघ धावपट पुढे सरकलाय. धावपटावरती धावा येत आहे 14. म्हणजे 14 म्हणजे आता 14 कोणाचा होणार मित्रांनो. थोडी वाट पाहावी लागेल, थोडं प्रतीक्षा करावी लागेल. कारण आयुष्यामध्ये संयम करणाऱ्यालाच नेहमी यश नेहमी मिळत असतं. परंतु संयम करण्याची क्षमता माणसाच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने ओमकार कशा प्रकारे गोलंदाजी करते आपल्याला बघावं लागेल. स्वतःच्या गोलंदाजीवर एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील सजवताना आपण पाहतोय. आता मात्र श्रवण, ज्यानं पहिल्या षटकामध्ये वैयक्तिक 5 चेंडूवरती 8 धावांची खेळी करणारा हा श्रवण बघायचं कशा प्रकारे फलंदाजी करतोय. रनअप पाहिजे. श्रवण बघायचं काय करतोय. पुन्हा एकदा चेंडू उडवून दिलाय. चेंडू आगामध्ये चेंडू जातोय सीमा पार येतोय. बिग षटकार आपण समजा डीजेला. यस कम ऑन डीजे. असं करूया. पुन्हा एकदा आपण मैदानामध्ये जाऊया. आपण जर पाहिलं तर एक थोडी महागडी गोलंदाजी करतोय म्हणजे ओमकार. तिसरा पुन्हा एकदा चेंडू भिरकावून द्या. चेंडू आगमध्ये. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमारेषा पार. येतोय षटकार. आणि मित्रांनो बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 षटकार मारले श्रवण याने. या स्पर्धेतील नवा विक्रम रचला जातोय. या स्पर्धेतील पहिला विक्रम, दुसरा विक्रम देखील रचला जातोय. श्रवण याच्या नावावरती जातोय. 3 चेंडूवरती 3 षटकार. यस कम ऑन डीजे. डीजे होऊन जाऊ द्या. जरा 2 षटकांच्या सक्तीच्या करी 32व्या धावपटकावरती येताना आपण पाहतोय. गोलंदाजीवरती असेल कल्पेश.
एकदा आपण मैदानाच्या दिशेने जातोय, समजायला सुरुवात होते. गोलंदाजीवरती मार करते असेल. वैतवळ पहिल्या संघातर्फे तिसरं शतक घेऊन आलाय कल्पेश याचा पहिला चेंडू. गौरव याला सालंबीची जोडी अजूनही मैदानामध्ये 32 धावांची पार्टनरशिप मैदानामध्ये आपण पाहतोय. निर्धाव चेंडू. आतापर्यंत जर पाहिलं तर एकही धाव बाईची नाहीये किंवा एकही धाव अतिरिक्त नाहीये. धावा जर मित्रांनो आपण पाहिल्या तर केवळ बॅटने धावा येत आहेत. आणि फलंदाज सलामीची जोडी सुरक्षित मैदानामध्ये आपण पाहतोय. आपण पाहिलं तर वाघे जांभूळ संघाचा एक मोठा खेळाडू देखील आपण पाहिला तर राजजी हुत्तेकर यांचं देखील आगमन आहे. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आणि या ठिकाणी जर चेंडू पाहतोय लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जातोय आणि या ठिकाणी क्षेत्राच्या चेंडूमध्ये धावतोय. एक धावेला दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. माझ्यामध्ये आता जर पाहिलं तर 3 धावा आल्या. तर 3 धावेने संघ पुढे सरकतोय. 35 धावा धाव फलकावरती येताना आपण पाहतोय. या ठिकाणी मुसाड चांदेवाडी संघाचं आगमन झालं. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. त्यांची देखील एक चांगल्या प्रकारे का आपण मॅच देखील पाहणार आहोत. धमण्याने वगळा समोर देखील या ठिकाणी आले. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. कल्पेशचं प्रचंड श्रवण याला सुरेतडाका चेंडू आबेमध्ये चेंडू भिरकावून दिलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार. शोभाचा शाबा आणि या साधावा यस कम ऑन डीजे. अजून 2 षटकार म्हणतात श्रवणसाठी बॅक टू बॅक आणि 201 रुपयाचं कॅश प्राइज असेल. यश काय दिवस नियतीने आता मात्र साथ दिली नाहीये. माघारी परतावं लागतंय. श्रवण बॅक टू द पॅव्हिलियन. यस कम ऑन डीजे. मित्रांनो जर आपण पाहिलं तर पहिला ब्रेक थ्रू मिळाला. पहिला विकेट पॅव्हिलियनमध्ये परतला. जरूर मागच्या चेंडूवरती षटकार जरूर मारला होता श्रवणने, परंतु पुढील चेंडूवरती मी काही कमी नाहीये. मी सुद्धा एक चांगल्या प्रकारचा मोठा गोलंदाज आहे. त्यात काही मात्र शंका नाहीये. मी घाबरत नाहीये. मी गोलंदाजी चांगल्या प्रकारे करतो. याचं उत्तर देखील आपण या मागच्या चेंडूवरती पाहिलं आणि एष्ट उद्ध्वस्त होत डगआउटमध्ये परतावं लागलं ते अर्थात श्रवण याला. मात्र सिकंदर मैदानामध्ये आला बघायचं आहे. सिकंदर कशा प्रकारे फलंदाजी करतोय, कशा प्रकारे मोठे फटके मारतोय का वाट पाहावी लागेल. आणि या सिकंदरच्या विकेटसाठी देखील 101 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सुरेख गोलंदाजी अप्रतिम, परंतु या ठिकाणी यष्टीरक्षक थोडा गडबडला. चेंडू सुटला गेला. एक धाव आली आहे. दुसरी धाव सुद्धा आली आहे. या ठिकाणी 2 धावेवरती समाधान मानावं लागतंय. त्या ठिकाणी पंच सुद्धा 2 हात समांतर करतात. अर्थात जर मित्रांनो आपण पाहिलं तर क्रिकेट पटलावरती नियम क्रमांक 22चा जो नियम आपण पाहतो तो अर्थात स्क्वेअर चेंडूचा नियम आहे. पंचांना या ठिकाणी रान करण्याची संधी प्राप्त झाली. एक धाव अतिरिक्त आली. 2 धावा पळून काढल्या. अशा जर आपण पाहिलं तर 3 धावा आल्यात आणि या सामन्यातील पहिला स्क्वेअर चेंडू देखील येताना आपण पाहिला. सुलतानाचा चेंडू फक्त चेंडूला दिशा दिल्या निसर्ग चेंडू अडला गेलाय. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. या ठिकाणी पुन्हा एकदा खराब थोडा थ्रो झाला होता, परंतु फायदा काय उचलता आला नाही. 2 धावा पळून काढल्या. हवा वेगाने सुटल्या. हवेचा सुद्धा वेग वाढला. मित्रांनो धावांचा सुद्धा वेग वाढलाय. धापकावरती धावा जर पाहिल्या तर 46 धावा. तिसरं शतक प्रगतीपथावर 46 धावा लागल्यात. आपण मैदानाच्या दिशेने जातोय. सुरेख टाकला चेंडू आहे. या ठिकाणी रवी गडबडतायत जरा एसटीच्या मागे असणारे, परंतु एकदा बाले एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय.
आणि देखील 3 षटकांचा खेळ संपला झाला. 18 चेंडूचा खेळ संपत्तीच्या खेळी संघाची धावसंख्या धावपटकावरती ते 47 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच एक गडाच्या मोबदल्यात 47 धावा धावपटकावरती लागताना आपण पाहतोय. एक शेवटचं शतक असणार बघावं लागेल. शेवटचं शतक हाणामारीचं शतक कोण घेऊन येतोय, हाणामारीच्या शतकामध्ये कशा प्रकारे हाणामारी होते ते देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. हाणामारीच्या शतकामध्ये आता मात्र 3.5 उत्तरं द्यावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील, मोठी धावसंख्या उभारावी लागेल. आतापर्यंत जर पाहिलं तर धावपटकावर धावा लागल्यात, अर्थात 47 धावा आणि 3 षटकांमध्ये जमवल्यात या खेळाडूंनी. त्यांचं देखील मित्रांनो आपण कौतुक करूया. युवा गोलंदाज आहेत आणि सलामीची जोडीने चांगल्या प्रकारे भागीदारी रचली म्हणून इतके सारखे मोठी धावसंख्या उभारण्यात यश आलंय ते आता साखर जांभूवाडी संघाला. त्यांना मित्रांनो या ठिकाणी वावे गावचा एक सुपुत्र खऱ्या अर्थानं एक क्रिकेट क्षेत्रामध्ये आपल्या नावावरती एक सेंचुरी लागलेली असा खेळाडू, शतकीय खेळी करणारा सिकंदरजी चौगुले याचं देखील आगमन झालं. त्याचं देखील आपण सहर्षाचं स्वागत करूया. संघाला देखील सुरुवात होईल. महेश बटोल पहिलं संघातर्फे चौथं शेवटचं हाणामारीचं शतक घेऊन आलाय तो अर्थात महेश याचा पहिला चेंडू समाचार घेणारा फलंदाज सिकंदर बघायचा काय करतो. सुरेख तडाखा चेंडू समाचार घेतला, चेंडू बेकाबून दिला, स्कोअर लेग पट्टामध्ये चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, परंतु क्षेत्ररक्षकाला चेंडू जातोय. थोडं स्वयंसेवकांनी अर्थात फर्स्ट एड बॉक्स घेऊन जायचं आहे, तर त्या ठिकाणी खेळाडू दुखापत झाले का पाहायचं आहे. या ठिकाणी सन्मानजी सकवारे याचं देखील आगमन झालं, त्याचं देखील आपण सहर्षाचं स्वागत करूया. या क्रिकेट खेळावरती ज्यांचं प्रेम आहे तर प्रत्येक खेळाडू तर प्रत्येक क्रिकेटचा चाहता या देखील मैदानाच्या आजूबाजूला देखील पाहतोय. प्रेक्षकांची तोबा गर्दी देखील आपण पाहतोय. पंचांनी निर्णय काढायचा आताचा 2 धाबा. धन्यवाद. 2 धाब्याने संघ देखील पुढे सरकला. संघाची धावसंख्या धावपटकावर जर पाहिली तर 49 धावा धावपटकावरती येतात. एक चांगला फटका मारला होता, परंतु नैसर्गिक चेंडू आणला गेलाय आणि त्या ठिकाणी 2 धावा येत आहेत. पुन्हा एकदा महेश याचा पुढील चेंडू समाचार घेण्यासाठी सज्ज झालाय. सिकंदर मागच्या चेंडूवरती चांगला फटका मारला होता, परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नैसर्गिक चेंडू आणला गेला. पुन्हा एकदा गोलंदाजीवरती सज्ज झालाय महेश याचा पुढील चेंडू सामना करतोय सिकंदर. पुन्हा एकदा आता मात्र डाव्या इष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच अजय सर देखील स्क्वेअर चेंडू घोषित करतात, एक अतिरिक्त धाव. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सांघिक अर्धशतक धावपटकावरती झळकताना आपण पाहतोय. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेवटच्या शतक आहे. शेवटच्या षटकामध्ये कितपत धावा लुटला जातील. सुपटाका चेंडू आहे, सुरेख फटका मारला, चेंडू जातोय सीमा रेषा पार येतोय. सिकंदर बँडेड चौकार. यस कम ऑन डीजे.
सध्या आपण मैदानाच्या दिशेने जातोय. एक दणदणीत खणखणीत चौकार सिकंदर बँडेड देखील पाहिला. महेश या बघायचं कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम डिलेवरी, तुप्पा पलंतर उसळी घेणारा चेंडू होता. आता मात्र सिकंदर गडबडलाय. सिकंदर उत्तर दिलंय, मी काही कमी नाहीये, मी चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतो, त्यात मात्र शंका नाहीये. जर सिकंदर याने 2 चेंडूवरती 2 सिक्सर मारले तर सतीजी उतेकर यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश असेल. चेंडू आपल्यामध्ये आहे. आता मात्र गोलंदाज चेंडू खाली धावत आलाय, झेल सुटलाय. या ठिकाणी गोल्डन विकेट घेण्याची संधी होती, परंतु या ठिकाणी संधी फुकली, जीवदान मिळालं. 2 धाबा काही रोखू शकत नाही. 2 धाब्याने संघ पुढे सरकला. दप्पकावर धाबा पाहिल्या तर दप्पकावरती धाबा येत आहेत. 56 धाबा दप्पकावरती येताना आपण पाहतोय. एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. सूर्यतडाचा चेंडू येतोय. बिग सीमारेषा पार येतोय. बिग सिकंदर ब्रँडेड षटकार. यस, कम ऑन डीजे. संघाची धावसंख्या दपकावर जर पाहिली, दपकावरती धावा जर पाहिल्या 62 धावा दपकावरती येताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा सोयता टाकला चेंडू या ठिकाणी त्यांचं स्क्वेअर चेंडू घोषित करतायत. एक अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भरणा पडतोय. यानंतर होणारा सामना वाबई जांभेवाडी विरुद्ध जयमालिन धमणे दोन्ही संघाच्या करदरी नाणेफेकीसाठी यायचा आहे. सुरता टाकला चेंडू आहे. ठिकाणी निर्धाव चेंडू जातोय. शतक देखील संपलं गेलंय. 4 षटकांचा खेळ संपत झालाय. 4 षटकांच्या संपतीच्या करी संघाची धावसंख्या झाली आहे 63 धावा जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 64 धावांचं एक मोठं लक्ष डोळ्यासमोर घेऊन चिंचवडवाडी संघाला मध्यंतरामध्ये यावं लागणार आहे. बघावं लागणार आहे कशा प्रकारे पहिल्या विजयाचा संघर्ष कशा प्रकारे मैदानामध्ये पाहायला मिळणार, कशा पद्धतीने घमासन युद्ध खेळणार, आपल्याला थोडी वाट पाहावी लागणार. परंतु मित्रांनो, आपण पाहूया घेऊया छोटीशी विश्रांतीमध्ये आपण नाणेफेक पाहणार आहोत. डीजेचं स्वमधूर पाहणार आहोत. येस, कम ऑन डीजे. असतात यावेळेला चान्स नाही. परंतु जे त्यांचे सपोर्टर्स आहेत, जे सहकारी खेळाडू आहे, त्यांनी यावेळेला फिअरलेस बॅटिंग केली. पहिली बॅटिंग करताना त्यांनी वावे चिंचाट सारखा जो संघ आहे, मोठा बलाढ्य संघ, कारण अल्पेश ही 2 सर्टन चांगली त्यांची गोलंदाजी असतेच आणि त्यांच्या जोडीला सुद्धा महेश आणि एक ओंकार या जोडीने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. परंतु यावेळेला मला वाटते मानसिकता बनवूनच एखादा संघ उतरतो. त्याप्रमाणे साखर जांभूळांनी ठरवलंच होतं की आपण एक चांगली बॅटिंग करायची प्रयत्न करूया. आणि पिच सुद्धा जबरदस्त आहे बॅटिंगसाठी, कारण आता सुकत चाललेलं आहे पिच. त्यामुळे आता बॅटवरती चेंडू चांगल्या पद्धतीने येतोय, का चांगल्या रिदमने येतोय. त्यामुळं फेअरलेस बॅटिंग करून 64 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे आणि नक्की चांगलं आव्हान असेल. सामना विश्रांतीनंतर थोड्या वेळातच सुरुवात होत आहे, तशी
सिद्धेश, या बॅटिंग बद्दल आणि येणाऱ्या पुढील 4 षटकांबद्दल काय कॉमेंट्स असतील? नक्कीच सर, कारण जर आपण पाहिलं तर रोहन सारखा एक मोठा खेळाडू असेल किंवा विकी असेल, या एक काही खेळाडूंची थोडी कमतरता निर्माण होते, परंतु ती कमतरता कुठे भासू दिली नाही आहे. कारण मनामध्ये निश्चय केला की वावे चिंचटवाडी सारखा एक मोठा बलाढ्य संघ आहे, त्या बलाढ्य संघाला सामोरे जायचं आहे. ती आखणी जर आयुष्यामध्ये एखादं काम जर आपल्याला यशस्वी करायचं असेल ना, तर एक नियोजनबद्ध, अर्थात जर आपण पाहिलं तर ऐतिहासिक भाषेत सांगायचं गेलं तर गणवी काव्यानं ते काम केलं पाहिजे तर ते यशस्वी होतं. त्या प्रकारचं नियोजनाची आखणी केली असेल, कोणत्या गोलंदाजाला कशा प्रकारे फटके मारायचे, कोणत्या गोलंदाजासोबत संयमी खेळी करायची, हा देखील आपण अभ्यास करताना देखील पाहिला. सर तुम्ही पाहिलं असेल पहिलं षटक जे अल्पेशनं टाकलं पॉवर प्लेचं षटक, आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूपासून एक संयमी खेळी आपल्याला पाहायला मिळाली. परंतु एक चौकार आला होता, मोठा फटका आला होता, परंतु ज्या सिंगल डबलच्या स्वरूपात धावा नक्कीच घेण्याचा प्रयत्न केला. कारण जर अल्पेश सारखा जर पाहिलं तर एक चांगला एक मोठा गोलंदाज आहे, ज्याच्या गोलंदाजीमध्ये एक वेग चांगल्या प्रकारे पाहतो. मग तशा गोलंदाजाला मोठे फटके करण्यात घाई नको, त्या पद्धतीची आखणी केली होती आणि त्या ठिकाणी पहिला षटक देखील चांगल्या प्रकारे खेळून काढलं. दुसऱ्या षटकामध्ये एक मोठे फटके मारले नवख्या गोलंदाजाला देखील, आणि ती आखणी आपण जर पाहिली तर एक चांगल्या प्रकारे खेळताना आपण पाहिली, म्हणून एक मोठी धावसंख्या उभारण्यात यश आलं, ते अर्थात साखर जांभवडी संघाला. नक्कीच खेळाकडे लक्ष टाकूच आपण, परंतु अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान, आणि आज आपण बघतोय आजपासून या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. सलग 2 दिवस अन्नदानाचं हे पुण्यकर्म करताय आपले प्रफुल्लदादा उतेकर, जे मीरा रोड येथील शिवसेनेचे उपशाखा प्रमुख आहेत. आणि नक्कीच प्रफुल्लजींच्या बाबतीत म्हणायचं तर सामाजिक कार्यकर्ता कसा असावा, तर प्रफुल्लजी जसा असावा. डोनेशन दिलं म्हणून नाही, परंतु बाकी गोष्टीमध्ये सुद्धा आम्ही त्यांना फॉलो करत असतो. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या साखर गावाला आणि 15 गावातील समाजाला कशी मदत करता येईल या बाबतीत मात्र ते अग्रेसर असतात. तर 64 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली जोडी पुन्हा एकदा आपण बघतोय. अल्पेश पवार आणि कल्पेश पवार हे दोन्ही बंधू उतरलेले आहेत, आणि नवीन षटक मला असं वाटतंय तिसरा पवार म्हणजे सौरभ पवार यांच्या हातामध्ये साखर जांभूळवाडीच्या वतीनं पहिलं षटक असेल. 64 धावा, गोलंदाज सौरभ, फलंदाज कल्पेश आणि नॉन स्ट्राईकला आहे तो अल्पेश. स्कोरर तुमच्यासाठी फीड गोलंदाज आहे सौरभ, स्ट्राईक एंडला फलंदाज आहे कल्पेश, नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे अल्पेश. तर चला दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया, आणि नक्कीच आपल्या गोड आवाजामध्ये या सामन्याचं वर्णन करतील अर्थातच सिद्धेजी उतेकर. धन्यवाद सर. आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया, सामन्याला सुरुवात होईल. जर आपण मैदानामध्ये पाहिलं तर एक बलाढ्य मोजतं 64 धावांचं लक्ष उद्दिष्ट डोळ्यासमोर घेऊन वावे चिंचाडवाडी संघाचे 2 मोठे खेळाडू हुकुमाची यक्के देखील मैदानामध्ये येताना पाहिलेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर कल्पेश, दुसऱ्या बाजूला अल्पेश, दोन्ही बंधुराच्या मैदानामध्ये आपण पाहतोय. जर आपण पाहिलं तर ज्यावेळी पांड्या ब्रदर्स संघाने ज्यावेळी IPL मध्ये पदार्पण केलं त्यावेळी देखील ते एकाच संघाकडून खेळताना देखील आपण पाहिलं होतं. कुणाल पांड्या आणि हार्दिक पांड्याला आता जर पाहिलं तर दोन्ही खेळाडू एका वेगवेगळ्या संघामध्ये देखील खेळताना आपण पाहतोय. ऍक्टिवाची चावी जर कुणाला मिळायचं तर कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्यायची आहे. ऍक्टिवा गाडीची चावी. पहिला चेंडू फिरकावून दिला, सीमा रेषा पार. पहिला चेंडू वरती षटकाराने स्वागत केलं जातं. यस कम ऑन डीजे. आपण संधी द्या. पहिला चेंडू वरती यस कम ऑन डीजे. डीजे जरा एक चांगली भन्नाट अशी गाणी लावा आणि आवाज जरा वाढवा, जोश निर्माण करा मैदानाच्या आजूबाजूला. धन्यवाद डीजे. आपण मित्र पुन्हा शब्द आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केलेत. पुन्हा एकदा चेंडू फिरकावून दिला. स्कोरलेग पट्ट्यामध्ये क्षेत्ररक्षक नाही, या चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय दुसरा षटकार. कल्पेश ऑन फायर. यस कम ऑन डीजे. संधी द्या. यस
अब तुम उड़ा रहे थे अब हमारी बारी आई हम उडाने लगे. उताराला प्रत्युत्तर, प्रश्नाला उत्तर कसं द्यायचं ते देखील आपण पाहतोय. आलाय चेंडू, फटका बसलाय, क्षेत्राच्या चेंडू खाली येतोय का, आणि क्षेत्राच्या चेंडू खाली आलाय, झेल उडवून दिलाय, झेल धरणी मातेला दान केलाय, जीवदान दिलाय कल्पेश सारख्या मोठ्या फलंदाजाला. येणारा काळ, येणारी वेळ नक्कीच मित्रांनो शिकवून जाणार आहे. मछली जाल में फसने आई थी, लेकिन या ठिकाणी जाळी बरोबर टाकता आलेलं नाहीये. सागर संघाला 2 धावेने संघ पुढे सरकला. धावपकावरती 14 धावा, 14 धावेवरती 14 कोणाचा होणार. पॉवर प्लेचं शतक, पॉवर हिटिंग फलंदाजी होते बघावं लागेल, वाट पाहावी लागेल. कल्पेश काय करतोय बघावं लागेल. सुरेख धडाकला चेंडू, आता मात्र कमबॅक केले. कमबॅक करणं गरजेचं होतं. 14व्या धावसंख्येवरती पहिला निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडूचा कदाचित मागच्या चेंडूवरती सौदा केला होता की काय, पुन्हा एकदा सौदा कसा होणार बघावं लागेल. सुटणाचा चेंडू बॅटच्या बरोबर पट्टामध्ये येत नाही. चेंडू दन करत सीमारेषेचा वेध घेतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येतात 4. आपण संधी डीजेला. यस कमान डीजे. संख्या 18 धावपकावरती लागताना आपण पाहतोय. सुरेख लागला चेंडू आहे. चेंडू काय हवेमध्ये फटका बसलाय. क्षेत्राच्या चेंडू खाली आलाय. या ठिकाणी झेल सुटलाय. पुन्हा एकदा जीवदान मिळालंय आणि या ठिकाणी जीवदानाचा फायदा. एक कॅच छुट्टी का मॅच छुट्टी मित्रांनो एक समीकरण असं, पकडो कॅच और जीतो मॅच. 2 धावा आल्यात, 20 धावा धावपकावरती लागल्यात. पहिला षटकाचा खेळ संपला आलाय. पहिला 6 चेंडूचा खेळ संपता केली. संघ धावसंख्या धावपकावरती येते 20 धावा. बिनगडीबात 20 धावा धावपकावरती येताना आपण पाहतोय. कृपया वॉटर ट्रॉली घेऊन मैदानामध्ये जायचं स्वयंसेवक. यस आपण पाहणार आहोत दुसरं षटक. पहिल्या षटकामध्ये पॉवर हिटिंग फलंदाजी केली आहे. ज्या पद्धतीने वावे चिंचवडवाडी संघाला सुरुवात हवी होती त्या पद्धतीने देखील आपण सुरुवात पाहिली आहे, परंतु सुरुवात तर गोड झाली. शेवट कसा होणार बघावं लागेल. आता जर पाहिलं तर जिंकण्यासाठी अजून 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडूमध्ये बघायला गेलं तर 44 धावांची गरज असेल. 18 चेंडू 44 धावा. आणि जर आता पाहायला गेलं तर प्रति चेंडू मागे जवळ 14 ते 15 धावांची गरज, प्रति षटकामध्ये 14 ते 15 धाव्याची गरज असेल. कृपया आलेल्या सर्व खेळाडूंना मंडळाच्या वतीनं जेवणाची सोय केलेली आहे. माजी सभापती सन्माननीय संतोषजी उतेकर यांच्या घरी निवासस्थानी देखील आपल्याला एक चांगल्या प्रकारे जेवणाची सोय केली आहे. त्याचा मित्रांनो लाभ घ्यायचा. अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं. आता मात्र बैठकीला पहिलं संघातर्फे दुसरं षटक घेऊन आलाय. गोलंदाजीवरती असेल अतुलजी मोरे, अनुभवी गोलंदाज, भिन्न गतीचा आणि फसवा गोलंदाज म्हणून मानलं जातं. वावे चिंचवडवाडी संघाला 18 चेंडूंमध्ये जवळ अजूनही 44 धावांची गरज असणार आहे. पहिला चेंडू अल्पेशसाठी. नक्कीच आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जातोय. सामन्याला सुरुवात होते. अतुलजी यांचा पुढील चेंडू. सूर्यपणाचा चेंडू बॅटची हलकीशी टॉपच घेऊन अल्पेश माघारी परततोय. अल्पेश बॅक टू द पेव्हिलियन झालाय. अल्पेश याचा खेळ समाप्त आलाय. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर चेंडू आणि बॅटचा जमला नाही आणि पकडला या ठिकाणी अल्पेशचा झेल. अल्पेशला माघारी परतावं लागतंय. पहिला ब्रेक मिळतोय. यस कम ऑन डीजे. आपण संधीला डीजेला.
पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. मैदानामध्ये पहिल्या विकेटचं पतन झालं. अल्पेश याला थोडी निराशादायक कामगिरी करत डगआउटच्या दिशेने परतावं लागलंय. अल्पेशची जागण्यासाठी मैदानामध्ये जातोय आदित्य बघायचंय कशा प्रकारे फलंदाजी करतोय. आदित्यला आपल्या संघाची मदार खांद्यावरती घेऊन एक हाती झुंज द्यावी लागणार आहे. जर आपण दुसऱ्या बाजूने पाहिलं, एका बाजूने जर पाहिलं तर एक हाती झुंज देतोय, संघाची मदार आपल्या खांद्यावरती घेऊन कल्पेश लढतोय. परंतु कल्पेश का इथून पुढे साथ देणं गरजेचं आहे. वावे चिंचवडवाडी संघाच्या खेळाडूंना अतुल याने पहिल्या चेंडूवरती चांगल्या प्रकारे गोलंदाजी करून मोठ्या फलंदाजाला माघारी परतवलाय. अतुल याचा पुढील चेंडू आदित्य याला पण टाकला. चेंडू आहे खराब फटका. नैसर्गिक चेंडू अडला गेलाय. सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. स्वतः चेंडूवरती धावत जाऊन स्वतः चेंडू अडवला जातोय. एक धाव येते. एका धावेने संघ देखील पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या दापकावरती लागली. 21 धावा दापकावरती येताना आपण पाहतोय. आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. सामन्याला सुरुवात होते. दोन जीवदानाच्या साह्यानं चांगली संधी होताना आपण पाहतोय. यानंतर होणारा सामना वावे चांबवड विरुद्ध जयमालिन धामणन. त्यांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचं. लगेचच आपला नाणेफेक केला जाईल. पुन्हा एकदा अतुल यांचा पुढील चेंडू सूर्यनाकला चेंडू हवेमध्ये. चेंडू येतोय का? चेंडू येतोय. या ठिकाणी पॅव्हिलियनला सलामी द्यायला चेंडू जातोय सीमारेषा पार. शुभाचा छावा आणि या 6 धावा. यस कमांड डीजेला संधी मिळते. दिशेने झोल सुटतोय. पुन्हा एकदा तिसरा जीवदान मिळतोय. आणि मित्रांनो कॅच सातत्याने सोडली जात आहेत. धरणीला दान केल्या जात आहेत. म्हणजे काय येणारा वेळ येणारे काळ नक्की शिकवून जाणार आहे. कारण एक समीकरण असं पकडो कॅच और जीतो मॅच. मित्रांनो ही कॅच सुटल्यानंतर सामन्याचे परिणाम काय होतात, त्याचं काय परिणाम होतं जर आपण पाहिलं असेल 2014 साली जेव्हा भारत वर्सेस श्रीलंका असा हा एक क्रिकेटचा सामना चालू असताना रोहित शर्माचा 5व्या धावसंख्येवरती तिसारा परेरा या खेळाडूने झेल सोडला. त्यानंतर जर आपण रोहित शर्माची खेळी जर पाहिली असेल तर अवघ्या 173 चेंडूंमध्ये 264 धावांची नाबाद खेळी पाहिली. मित्रांनो क्रिकेट आहे. क्रिकेट नुसतं आपल्याला खेळायला नाही तर क्रिकेट आपल्याला जगायला शिकवतं. हे देखील आपण पाहिलं पाहिजे. मी शेवटचा पुकार सांगतोय जयमालिन धामणन आणि वावे जांभोरी संघाला आपण नाणेफेकीसाठी यायचं. दापकारी धावा लागल्यात 29 धावा. मात्र बेटून खेळण्याचा प्रयत्न केला. एक चौथी धाव आली आहे. एका धावेवरती समाधान मांडावं लागतंय. सन्माननीय संतोषजी उतेकर यांच्या शुभ हस्ते वावे जांभूळवाडी विरुद्ध जयमालिन धामणन या सामन्याचा नाणेफेक केला जाईल. संघाची धावसंख्या 30 धावा दापकावरती येताना आपण पाहतो. अजून 34 धावांचा पाठलाग करायचा मित्रांनो वावे चिंचटवाडी संघाला. आणि कल्पेश याने खऱ्या अर्थाने जर आपलं पाहिलं तर स्वतःचा आत्मविश्वास मनातील जागा करायला सुरुवात केली आहे. म्हणजे लढायला सुरुवात केली आहे, घडायला सुरुवात केली आहे. आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न नक्की करतोय. मित्रांनो एक आपण म्हण ऐकलं असेल, म्हण शिकलो असेल, प्रयत्नवासी परमेश्वर. जो प्रयत्न करतो त्याच्या पाठीशी परमेश्वर नक्कीच असो. पहिला चेंडू भिरकावून दिला. आता मात्र आदित्य ऑन फायर. मित्रांनो आदित्य याने देखील षटकाराने स्वागत केलं जातं. शेवटच्या चेंडूवरती षटकार मारला. शतक देखील संपलं गेलंय. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीच्या करी संघाची धावसंख्या दापकावरती येते 36 धावा. घेऊया डीजेला संधी, घेऊया 36 विश्रांती. कमॉन डीजे.
फलंदाजी वरती आलाय. ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. या ठिकाणी भरतजी मोरे, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज पॅव्हिलियन बॉक्समध्ये संपर्क करायचा आहे. तसेच मुसाड चांदीरोड संघाचे नितीनजी मोरे आणि धामणर वगळाचा मळ संघाचा जर एखादा खेळाडू असेल, रुपेश जाधव किंवा अजय जाधव, या दोन्ही खेळाडूंपैकी यांनी पॅव्हिलियन बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. नितीन मोरे, जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर, आणि धामणर वगळाचा मळचे अजय जाधव किंवा रुपेश जाधव, या ठिकाणी सन्मानदायक चेंडूचा सन्मानदायक फटक्याने स्वागत केलं. एक सुरेख चेंडू, एक धाव आली, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या धापकावर जर पाहिली तर 38 धावा धापकावरती येताना आपण पाहतोय. आता मात्र स्ट्राईकला जातोय कल्पेश बघायचा कशा प्रकारे फलंदाजी करतोय. जिंकण्यासाठी अजून जवळजवळ 26 धावांची गरज असेल. गोलंदाजीवरती आहे वैतोड पहिलं संघातर्फे तिसरं शतक मध्ये संघातील अतिमहत्वाच्या गोलंदाजाला कर्णधार हे शतक सोपवलं जातं. तिसरं शतक म्हणजे बहुतांश एक निर्णायक शतक असतं. त्या षटकामध्ये सामना कशा पद्धतीने आपल्या संघाकडे झुकवला जाईल, कशा पद्धतीने त्या सामन्याचं कायापालट केलं जाईल, त्या पद्धतीचा गोलंदाजी प्रयत्न करताना आपण पाहत असतो. बघावं लागेल पुन्हा एकदा टाकला चेंडू, पुन्हा एकदा चेंडू स्क्वेअर पट्ट्यामध्ये दणदण करत या ठिकाणी काय होतंय, चेंडू काय होतोय, क्षेत्ररक्षकाने अडवलं जातं. उजवून चेंडूची फेकी होईपर्यंत 2 धावा काही रोखू शकत नाही. 2 धाब्याने संघ पुढे सरसावलाय. धापकावर धावा जर पाहिल्या तर धापकावर धावा येत आहेत. 40 धावा धापकावरती येताना आपण पाहतो. या षटकामध्ये जवळजवळ अजून 1 ते 2 मोठे फटके आले तर सामन्याचा कायापालट होऊ शकतो. एक हाती सामना सट्टा संघाच्या बाजूने जिंकू शकतो. सुरक्षितता प्रयत्न केला. आता मात्र लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जातोय, चेंडू आणला जातोय. या ठिकाणी नैसर्गिक अडथळा निर्माण झाला मित्रांनो, आणि या ठिकाणी माझ्या मते 2च धावा येतील. 2 धावेने संघ देखील पुढे सरकलाय. संघात धावसंख्या धापकावर जर पाहिली तर 42 धावा धापकावरती येताना आपण पाहतोय. तुम्ही नैसर्गिक अडथळा मोठा 4 चेंडू झाले तर अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 22 धावांची गरज आहे. या 2 चेंडूवरती मोठे फटके आले तर सर जरा पण कायपळत होऊ शकतो आणि येणं गरजेचं आहे. प्रयत्न करतो. पहिल्या चेंडूवरती याच खेळाडूने कल्पेश याने पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार मारले. तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती त्याच खेळाडूचा खेळ सोडला गेलाय. म्हणजे जीवदानाच्या सहाय्याने खेळतो. आतापर्यंत कल्पेश याला 3 जीवदाने मिळाली आहेत. म्हणजे येणारा वेळ नक्कीच काहीतरी शिकवून जाणार आहे, बघावं लागेल. ओंकार याचा पुढील चेंडू कल्पेश याला स्क्वेअर चेंडू, दडपण क्रिकेट पटलावरती नियम क्रमांक 22 चा नियम अर्थात स्क्वेअर चेंडू 95 या ठिकाणी 2 हात समन्वय करण्याची संधी मिळते. अवंत धाव येते. अवंत धावेने संघ पुढे सरकला. संघ धावसंख्या धापकावरती येते 43 धावा धापकावरती येताना आपण पाहतोय. श्रीतनाका चेंडू हव्यामध्ये. आता मात्र चेंडू येतोय. फॅमिलीला सलामी द्यायला येतोय बी कल्पेश. ब्रँडेड षटकार. यस संजयला डीजेला. कमॉन डीजे. आता मात्र जर बघायला गेलं तर वाद्य चिंचटवाडी संघाला जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल. आता मात्र लढायला सुरुवात केली आहे, घडायला सुरुवात केली आहे मित्रांनो. या खेळाडूनं कल्पेश यानं चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय. मी विनंती करतो वगळा समाज संघाच्या खेळाडूंना आपण मैदानाच्या बाहेर यायचं प्लीज. आपण मैदानामध्ये आपल्याच खेळाडूंचा सामना चालू आहे मित्रांनो. एक महत्वाची लढत आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. ओमकार याच्या षटकातील शेवटचा चेंडू बघावा लागेल कशा पद्धतीचा खेळला जाईल, कशा पद्धतीने समाचार घेतला जाईल. खराब चेंडू काय हवेमध्ये. आता मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय षटकार. संधी देऊया डीजेला. यस कमॉन डीजे.
आता मात्र जर आपण धावा जर बघितल्या तर धापकावरती धावा येऊन पोहोचल्यात, अर्थात 55 धावा आणि अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू 9 धावेची गरज आहे. आणि कल्पेश हा वैयक्तिक 46 धावांची नाबाद खेळी करतोय मित्रांनो. खरोखर कौतुक करावं तितकं कमी आहे या कल्पेश याचं, बघावं लागेल. आता मात्र थोडं मित्रांनो स्पीडअप करा. आणि आपण जर पाहिलं तर 15 गाव क्रिकेट फेडरेशन अंतर्गत या प्रत्येक सामन्याचं आयोजन केलं जातंय. आता जर आपण पाहिलं तर प्रत्येक इनिंग ही 20 मिनिटाच्या आत संपली पाहिजे, असं कुठेतरी आपला 15 गावचा देखील नियम आपण पाहतोय. आता मात्र शेवटचा शतक घेऊन येतोय श्रवण असेल मित्रांनो. शेवटचे 6 चेंडू, निर्णायक 6 चेंडू घेऊन आलाय श्रवण. बघायचा आहे कशा प्रकारे मित्रांनो गोलंदाजी करतोय. आणि वैयक्तिक 46 धावांची खेळी करताना देखील आपण पाहतोय. 6 चेंडू 9 धावाची गरज आहे. किती आता 6 चेंडू 9 धावेची गरज आहे मित्रांनो. क्रिकेट कधी रंग बदल सांगता येत नाही. सकाळच्या सत्रामध्ये देखील विनायक सरांनी सांगितलं होतं क्रिकेट सरदे आणि राजकारण कधी रंग बदली सांगता येत नाहीये. फुटपाथ लाईनचा खराब चेंडू या ठिकाणी स्कोअर चेंडू आलाय. 1 धाव येईल. 1 धावेने संघ देखील पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धावपकावर जर पाहिली तर धावपकावरती धावा येतात 56 धावा. 8 धावेची गरज असेल. आणि मित्रांनो प्रत्येक खेळाडूचा सन्मान झाला पाहिजे, त्याच्या खेळीचा सन्मान झाला पाहिजे. पुन्हा एकदा खराब चेंडू या ठिकाणी पाहिलं तर गोलंदाजीमध्ये पंच 9 चेंडू घोषित करतात. फ्री हिटचा इशारा असणार आहे मित्रांनो. या ठिकाणी जर पाहिलं तर नो बॉल फ्री हिट. नो म्हणजे नाहीये, नो म्हणजे नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी. पुन्हा एकदा गोलंदाजाला तो चेंडू फेकायला लागणार, परंतु फलंदाजासाठी एक मोठी संधी असणार आहे, ती म्हणजे फ्री हिटची संधी. फ्री हिट म्हणजे काय मित्रांनो, फलंदाजाला बिग करायची आहे. म्हणजे जर बघायला गेलं तर आयुष्यामध्ये 2 प्रकारची संधी येते. एक संधी चालून येते आणि एक संधी निर्माण करायची असते. असं म्हटलं जातं की संधी ही चाट मिळाल्या बिस्किटासारखी असते आणि मिळालेल्या संधीचं सोनं करतो, तेच नेहमी आयुष्यामध्ये घडत असतो. त्यात काही मात्र शंका नाहीये. आपण जर पाहिलं तर धावपकावरती धावा पाहिजेत. 55 विनंती असेल फेकी आहे. तर आता मात्र या ठिकाणी कल्पेशच्या या सन्मानदायक खेळीसाठी 15 गाव क्रिकेट फेडरेशनचे अध्यक्ष सन्माननीय दिलीपजी उपेकर सर आज करून कल्पेशच्या खेळीचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. तसंच मित्रांनो जर आपण पाहिलं तर 15 गावचा एक शाहिरी आवाज आणि एक चांगल्या प्रकारचं त्यांच्या समालोचनाच्या माध्यमातून ते समालोचन करत असतात. ते दरम्यान आमचे बंधू रोहितजी उपेकर हे देखील काही कारणास्तव काही कामानिमित्ताने मुंबईसारख्या शहरामध्ये आहेत आणि त्यांनी देखील हे लाईव्ह प्रक्षेपण थेट युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ते देखील जोडले गेले. त्यांच्या देखील रोहितजी उपेकर यांनी 15 गावातील तमाम खेळाडूंना देखील शुभेच्छा दिल्यात, आयोजकांना देखील शुभेच्छा दिलेल्या आणि रोहितजी उपेकर यांची कमी देखील आपल्याला कुठेतरी भासते, त्यात काही मात्र शंका नाहीये. देखील आपण शुभेच्छा देऊया. आणि बघायला गेलं तर 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल, जिंकण्यासाठी गरज असेल ती अर्थात 7 धावांची. बघा सामना जर आपण पाहिला असेल तर 24 चेंडू आणि 64 धावा आणि आता सामना येऊन पोचलाय. तो अर्थात जर आपण पाहिलं तर 6 चेंडू आणि 7 धावा म्हणजे पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आल्या आणि जर पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये एक चांगल्या प्रकारे फलंदाजी केली. जवळजवळ त्याने आपण जर पाहिलं तर 14 धावा काढल्या, 14 ते 15 धावा काढल्या. त्यानंतर जर आपण पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 7 धावांची गरज झाली. म्हणजे काय प्रयत्न केले जात आहेत आणि मी सर मगाशी सांगितलं होतं की प्रयत्नवाशी परमेश्वर. जो प्रयत्न करतो त्याच्या सोबतीला परमेश्वर नेहमी असतो, कारण प्रयत्न करणं गरजेचं असतं. आणि आयुष्यामध्ये जर आपण पाहिलं तर कुठे संघर्ष नसतो. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवरती संघर्ष आहे. क्रिकेटच्या मैदानात असेल, आयुष्याच्या संसारात असेल, कामामध्ये असेल,
प्रत्येक क्षेत्रामध्ये मित्रांनो संघर्ष आहे. संघर्षाशिवाय पर्याय नाहीये. काही पंचांना विनंती असेल, खेळाडूंना विनंती असेल, आपण थोडं स्पीडअप करा, झालेला विलंब आपण भरून काढा. आपली स्पर्धा मित्रांनो, आपल्या स्पर्धेला एक चांगल्या प्रकारचं वळण देखील आपण देतोय. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर 15 गाव क्रिकेट फेडरेशन आल्यानंतर क्रिकेटला, 15 गाव क्रिकेटला एक चांगल्या प्रकारचं एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि खऱ्या अर्थाने 15 गावातील तारे सितारे नवीन क्षेत्रामध्ये झळकताना देखील आपण पाहिलं. फ्रीट असणारा बिगिट करायचं. बिगिट कोण आहे? स्ट्रायकर फलंदाज आदित्य बघायचंय कशा प्रकारे फलंदाजी करतोय. आणि जर आपण पाहिलं तर कल्पेश हा वैयक्तिक 46 धावांची नाबाद खेळी करतोय मित्रांनो. म्हणजे काय अर्धशतक होणार का? 14 चेंडू आणि 46 धावांची खेळी करतोय कल्पेश. बघायचंय कशा प्रकारे आपली या मैदानावरती अर्धशतक पूर्ण केलं जाईल का? सुपर टाकलं चेंडू या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. माझ्या मते दुसरी ही धाव या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केली जाते. 2 धावेने संघ पुढे सरकलाय. संघाची रौसकत आपण कवर जर पाहिली 59 आणि जिंकण्यासाठी 5 धावेची गरज असेल. 5 चेंडू 5 धावा. यानंतर होणारा सामना असेल मित्रांनो बाबू जांभूवाडी विरुद्ध जय मालिक धामणन. एक मोठी बिग फाईट मित्रांनो आपण पाहणार आहोत. आणि आता मात्र जर पाहिलं तर कल्पेश याच्या अर्धशतकी खेळीसाठी मित्रांनो अजूनही 4 धावेची गरज असेल. सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर अमर पार्टे आणि या फलंदाजाने 11 चेंडूमध्ये 50 धावांची खेळी केली होती. म्हणजे मित्रांनो 15 गावचं क्रिकेट खऱ्या अर्थाने 15 गावचं क्रिकेट जर आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळलं जात आहे. आणि जर खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर एक काही काळापासून जर आपण पाहिलं तर काही काळापूर्वी जर पाहायला गेलं तर एक लेदर क्रिकेटला आपण एक व्यवसाय क्रिकेट म्हणून पाहत होतो. परंतु आता काही काळ बदललाय, वेळ बदलली. आता जर आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट एक व्यवसाय क्रिकेट म्हणून पाहिलं जातं. त्यात काही मात्र शंका नाहीये. आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. शेवटचं शतक फेकलं जात आहे. ठिकाणी पंचांकडे अपील केली जाते नाहीये आणि या ठिकाणी गोलंदाजाला 1 गुणचा कॉल दिला जातोय. गोलंदाजी वरती आहे आकाश. 4 चेंडू 5 धावेची गरज. चांगल्या प्रकारचा गोलंदाज आहे आणि इथून पुढे साखर जांभूवाडी संघाला कमबॅक करणं मित्रांनो गरजेचं आहे. कशा प्रकारचं कमबॅक होतं बघावं लागेल. सुतडाचा चेंडू आहे, सुरत करून काढलाय. नैसर्गिक चेंडू आणला गेलाय. या ठिकाणी एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. 3 चेंडू 4 धावेची गरज आणि 4 धावा पाहिजे होतं कल्पेश याच्या अर्धशतकीय खेळीसाठी. वैयक्तिक 46 धावांची नाबाद खेळी करतो. बघावं लागेल षटकार चौकार की 2 धावा की 3 धावा की 4 धावा येणारा काय सांगेल. आणि जिंकण्यासाठी देखील 4 धावेची गरज आहे. क्रिकेटचा सन्मान आहे मित्रांनो. क्रिकेटचा सन्मान देखील या प्रत्येक खेळाडूचा केला जातोय. जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आजूबाजूला जर पाहिलं तर 15 गावातील प्रत्येक खेळाडू ज्या खेळाडूने आपल्या गावाच्या गावासाठी प्रत्येक क्षणाला एक क्रिकेटच्या मैदानावर एक चांगल्या प्रकारचा संघर्ष करून दिला ते खेळाडू देखील आपण पाहतो. सूर्य निकटोळा आल्या. चेंडू जातो क्षेत्राच्या हातामध्ये उचलून चेंडूची फेकी होईल. या ठिकाणी 1 धाव आली, 2 धावा पळून काढल्यात. 2 धावेवर समाधान मानावं लागतंय. आता मात्र जर बघायला गेलं तर 2 चेंडूंमध्ये 2 धावेची गरज आहे. आणि बघायला गेलं तर आपण जर पाहतोय तर म्हणजे कल्पेश 15 चेंडूमध्ये 48 धावांची नाबाद खेळी करतोय. बघूया, थांबूया, थोडी वाट पाहूया. हवा सुद्धा वेगाने सुटली आहे. कल्पेश पुन्हा एकदा आपण जर पाहूया कल्पेश घडतोय बिघडतोय. स्वागताला हवा देखील सज्ज झाली आहे. वावे चिंचवडवाडी संघाचे खेळाडू देखील उठून उभे राहिले आहेत आणि कंपल्सरी चेसिंगचा सामना असेल. आपण मैदानामध्ये जर पाहिलं तर ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव आली आहे, 2 धावा आल्या. या ठिकाणी कल्पेश याचं अर्धशतक खेळी देखील आपण पाहतोय. आणि या ठिकाणी वावे चिंचवडवाडी संघ मित्रांनो विजय होतोय. 16 चेंडू आणि 50 धावांची नाबाद खेळी करून कल्पेश पाटील मध्ये पाहतोय. मित्रांनो कल्पेशसाठी एकदा जोरदार टाळा वाजवू आपण आणि स्वागत करूया. टॉस कोणी जिंकता तुमच्यात? जय मालिक. फिल्डिंग घेते.
हो सर, कल्पेश दादा. आणि मित्रांनो, यानंतर आपण आवाज ऐकणार आहोत. अर्थात आपण सकाळच्या सत्रापासून आपण आवाज ऐकतोय, ज्यांचं समालोचन आम्ही सातत्यानं युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहत असतो. आज योगायोग आला आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला एक त्यांच्यासोबत या मंचावरती उभं राहण्याची संधी मिळाली. अर्थात आमचं भाग्य समजते, आज ते आमच्या बाजूला आहेत. त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया आणि यापुढील समालोचन मी त्यांची समालोचनाची धुरा सोपवतोय विनायक जाधव सर यांच्याकडे. धन्यवाद सिद्धेश. अतिशय सुरेख समालोचन सिद्धेशच्या माध्यमातून देखील ऐकलं. अत्यंत उगवता तारा. येस, आपण पाहिलं तर सुंदर समालोचन. धन्यवाद सिद्धेश अँड बेस्ट ऑफ लक. तुला पुढील सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. येस, आपण पाहिलं तर आणखीन एक दर्जेदार खेळाडू मित्रांनो आपल्या या 15 गावचा रवींद्र सकपाळ. मित्रांनो, तुमच्या आमच्या सर्वांचं परिचयाचं नाव. अर्थात मुंबईमध्ये क्रिकेटचे धडे घेतले, तदनंतर आपल्या गावी आल्यानंतर तोच धडाका तोच तडाका आणि असे आपले सर्वांचे लाडके अष्टपैलू खेळाडू रवींद्र सकपाळ यांच्या माध्यमातून 16 चेंडू 50 धावांची खेळी करणारा कल्पेश याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. मित्रांनो, एखादा दर्जेदार खेळाडू असतो ना, तोच एखाद्या दर्जेदार खेळाडूची एक पारख करतो. म्हणजे हिऱ्याची पारख जसं जोहरी करतो त्याप्रमाणे रवींद्र सकपाळ यांनी या हिऱ्याची पारख केली. त्याला 200 रुपयाचं पारितोषिक दिले. धन्यवाद. आजचा काय दिवस आहे मित्रांनो. आपण पाहिलं तर आजच्या दुसऱ्या सामन्यात जर आपण पाहिलं तर दुसऱ्या सामन्यात आपल्या या अर्थातच साखर चौकेवाडी संघाचा आक्रमक युवा खेळाडू अमर पार्टे यांच्या माध्यमातून 11 चेंडूमध्ये 53 धावांची घणाघाती खेळी केली होती. म्हणजे हेच लोकांना पाहिजे असतं, आक्रमक खेळाडू, आक्रमक मोठी धावसंख्या आणि बिग षटकार आणि बिग चौकार हेच पाहायला लोक येत असतात आणि हेच क्रीडा रसिकांना युट्यूबच्या माध्यमातून देखील पाहिजे असतं आणि तेच आपल्याला पाहायला मिळत आहे कालिका माता विकास मंडळ साखर चौकेवाडी या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे आपण पाहिलं तर इथे जो संघ पराभूत झालाय एक तो नको त्याच्यात दिलेला आहे त्याचं. त्यानंतर आपण पाहिलं तर 15 गाव फेडरेशन अध्यक्ष आदरणीय आणि एक दर्जेदार माजी खेळाडू आणि पंच दिलीप उतेकर यांच्याकडून देखील या कल्पेसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद. एखाद्या खेळाडूला जेव्हा पारितोषिक वैयक्तिक मिळतात त्याचा आत्मविश्वास कमालीचा उंचावतो आणि इथे आपण पाहिलं तर नो डाऊट आपण पाहिलं तर ज्याने 16 चेंडूमध्ये 50 धावांची खेळी केली त्याला मॅन ऑफ द मॅच देखील असणार आहे आणि हे मॅन ऑफ द मॅच आम्हाला पुरस्कृत केलंय. नो डाऊट आपण पाहिलं तर गॅलेक्सी एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा अक्रम खान यांच्या सौजन्याने आपण पाहिलं तर आकर्षक ट्रॉफी आणि हे वैयक्तिक पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो. मनोहर उतेकर आपणास विनंती करतो. सचिव आपण पाहिलं तर मनोहरजी उतेकर आपणास विनंती करतो आपले शुभ हस्ते सन्मान चिन्ह आणि हे वैयक्तिक पारितोषिक द्या. सन्मान चिन्ह आम्हाला पुरस्कृत केले गॅलेक्सी एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा अक्रम खान आमचे मित्र यांच्या माध्यमातून. तदनंतर आपण पाहिलं तर विजेता संघ म्हणजेच आपण पाहिलं तर आता या सामन्यात विजेता ठरलेला संघ कालिका माता चिंचाटवाडी हा संघ आहे आणि त्याला आपण पाहिलं तर आमचे मित्र आमच्या मंडळाचे हितचिंतक युवासेना खेड तालुका प्रमुख श्री सूरज संजय रेवणे यांच्याकडून आपण पाहिलं तर कोल्ड्रिंक्स देखील असणार आहे. आपण पाहिलं तर विजेत्या संघाला आमचे मित्र युवासेना खेड तालुका प्रमुख श्री सूरज संजय रेवणे यांच्याकडून कोल्ड्रिंक्स असणार आहे. थंडवा मित्रांनो. अत्यंत सुरेख फलंदाजी कल्पेश. वेल्डन मित्रा अँड बेस्ट ऑफ लक ऑन नेक्स्ट मॅच. आणि तदनंतर आपण पाहिलं तर जे कोणी खेळाडू जेवणाचे बाकी आहेत त्यांना विनंती करतो आपण जेवणाच्या दिशेने चला. आमचे मित्र माजी सभापती संतोषजी उतेकर यांच्या निवासस्थानी भोजनाची व्यवस्था केली आणि थोड्याच वेळात भोजन व्यवस्था देखील बंद होईल. आपण विनंती करतो आपण जेवून घ्या कारण अत्यंत दर्जेदार ही भोजनाची व्यवस्था आपण पाहिली तर आम्हाला करून दिले. खरोखरच इथे पण पाहिलं तर